नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास पाठ क्रमांक 3 ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले परिणाम याचा अभ्यास करणार आहोत. प्रथमतः आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पाहूया. भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर येऊ पोचल्या हे सर्व आपण बघितलं. पोर्तुगीज, डच, फ्रेंच हे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात अजीज असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज मैत्रीचे संबंध होऊन विरोध कमी झाला, परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधात तोंड द्यावे लागले. पहा, भौगोलिक शोधामुळे खरंच युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर येऊन पोचल्या हे आपण बघितलेलंच आहे. परंतु डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या मार्गावर होते आणि त्यामध्ये इंग्रजसुद्धा व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले आणि त्यांनी काय केलं, आपल्यावरती सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पोर्तुगीजांनी त्यांना विरोध केला, कारण पोर्तुगीज हे इंग्रजांच्या अगोदरच भारतात आले होते. पण नंतर इंग्रजांनी त्यांच्याशी मैत्रीचे संबंध जुळवले आणि त्यानंतर त्यांचा विरोध कमी झाला आणि महत्त्वाचं म्हणजे हळूहळू इंग्रज आपली सत्ता भारतामध्ये स्थापन करू लागले. इंग्रज व मराठे. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्यांच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्नही होता, परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. 1774 ते 1818 दरम्यान मराठे इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांची एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. पहा, मुंबई हे इंग्रजांचे प्रमुख केंद्र होतेच आणि जवळपासचा सर्व प्रदेश त्यांचा मिळवण्याचा प्रयत्न होता. त्याबरोबरच या सगळ्या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. पण माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलत भाऊ रघुनाथराव याला पेशवेपद पाहिजे होतं. त्याच लालसेपोटी त्यांनी इंग्रजांची मदत मागितली आणि त्यामुळे खरं आपण इंग्रजांना आपल्या या मराठ्यांच्या राजकारणामध्ये शिरकाव करू दिला. आणि 1774-1818 या दरम्यान मराठी आणि इंग्रजांच्या 3 युद्धे झाली आणि पहिल्या युद्धात मराठा सरदारांची एकजुटी असल्याने इंग्रजांना त्यांनी तोंड दिले आणि त्यामुळे मराठ्यांनी हे युद्ध जिंकले होते. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज आणि मराठा हे युद्ध संपले. पुढं तैनाती फौज. 1798 मध्ये लॉर्ड वेलेस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार केला. या करारान्वये भारतीय सत्ताधीशांच्या इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम आणि तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीचे संबंध ठेवावे, आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट प्रतिनिधी ठेवावा, अशा अटी होत्या. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले. पहा, तैनाती फौज 1798 मध्ये लॉर्ड वेलेस्लीने हा जनरल गव्हर्नर म्हणून भारतात आला आणि त्याचं हे लक्ष होतं की सर्व भारतच आपण काय करायचा, आपल्या वर्चस्वाखाली प्रस्थापित करायचा. पण अनेक सत्ताधीशांनी तैनाती फौजेचा करार केला आणि त्यामध्ये काही जे सत्ताधीश होते त्यांनी त्याच्यामध्ये अटी घातल्या. लष्कराची मदतीचे आश्वासन देण्यात आले आणि त्यामध्ये भारतीय लष्कर ठेवावे, लष्करांच्या खर्चासाठी रोख रक्कम द्यावी, काही उत्पन्नाचा फायदा आहे तो कंपनीला तोडून द्यावा, इतर सत्ताधीशांनी इंग्रजांच्या मदतीचे संबंध ठेवावे, आपल्या दरबारी इंग्रजांचा प्रेसिडेंट प्रतिनिधी ठेवावा, अशा अनेक अटी होत्या. आणि ह्या भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारल्यामुळे खरंच आपण काय केलो, आपलं स्वातंत्र्य गमावून बसलो. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे मराठा इंग्रज युद्ध झाले आणि त्यातील विजयानंतर इंग्रजांच्या मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला.
तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात त्याचा पराभव झाला. 1818 त्याने शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. 1802 दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांनी तैनाचा फौजेचा करार स्वीकारला. पण हा करार वसईचा तहून आपण ओळखतो, पण काही सरदारांना हे मान्य नव्हतं आणि त्यामुळे खरंच मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. हे युद्ध झाल्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि दुसऱ्या बाजीरावाने या दुसऱ्या युद्धामध्ये 1818 त्यानं शरणागती पत्करली. आणि महत्त्वाचं म्हणजे खरंच मुघल सत्ता काय झाली होती, बादशानं आपल्या काय केली, ही सगळी आपली सत्ता हिंदुस्थान त्याने जिंकल्यामुळं आपल्या ताब्यात घेतली होती. पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहांशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली, परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा 1847 मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंह हे पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे गादीवर बसले. इंग्रजांच्या या तह करून डफ या अधिकाऱ्यांनी त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी त्यांची नेमणूक झाली खरे, पण त्यांना गादीवरून त्यांना बाजूला करून त्यांना काशी येथे ठेवण्यात आले आणि तिथंच छत्रपती प्रतापसिंह यांचा मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगोबापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरोधात मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कोणीही न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 सातारचे राज्य खालसा केले. बघा, छत्रपती प्रतापसिंहांच्या मृत्यूनंतर त्यांचे कारभारी रंगोबापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन त्यांच्या या मृत्यूविरुद्ध दाद मागितली, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. आणि पुढे लॉर्ड डलहौसीने तर काय केलं बघा, की दत्तक विधानच नामंजूर केलं आणि 1848 त्यांनी काय केलं, सातारचं राज्य हे खालसा केलेलं आहे. माहीत आहे का तुम्हाला? हे तुम्ही स्वयंअध्ययनासाठी वाचन करायचं आहे. आता या सगळ्याचा ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम काय झाला, की दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हटले जाते. बघा काय केले, बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली आणि महसूल गोळा करण्याचं काम कंपनीने आपल्या हाती घेतले आणि शांतता सुव्यवस्था राखण्याचं काम हे बंगालच्या नवाबाकडे दिले. म्हणूनच त्याला 2 पद्धती होत्या, म्हणून त्याला दुहेरी राज्यव्यवस्था असं म्हटलेलं आहे. आणि या दुहेरी राज्यव्यवस्थे परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीला अधिकाऱ्यांनी स्वतःच्याच खिशात घातले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. बघा, आता ह्या दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम काय झाले हे नंतर दिसू लागले. कारण सामान्य जनतेकडून जो कर रूपाने महसूल केलेला जो पैसा होता तो कंपनीला न देता हे जे अधिकारी होते ते स्वतःच्याच खिशात घालू लागले होते. आणि त्यामुळं खरंच काय झाली होती, ही दुहेरी राज्यव्यवस्था सगळी कोलमाडून गेली होती. आणि याचा खरंच दुष्परिणाम होता तो इकडे जाणवू लागला होता आणि या कंपनीवर टीका शस्त्र उठू लागली होती. इंग्लंडचा कारभार चांगला नाही अशा पद्धतीनं काय होऊ लागली होती, बोलणी सुरू झाली होती. आता यामध्ये काही पार्लमेंटने केलेले कायदे आपण बघूया. 1773 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. त्याच्या या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1784 पीटचा भारताविषयी कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1813 व 1833 ते 1853 कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. आता लॉर्ड
रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा हुद्दा देण्यात आला आणि या ॲक्टनुसार हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल झाला आणि मुंबई व मद्रास यासारख्या इलाख्यावर त्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला आणि या समितीमध्ये 4 सदस्यांची नेमणूकही करण्यात आली. त्या पद्धतीने कारभारही चालू होता आणि अप्रत्यक्ष नियंत्रणही त्यांचं हे दिसून येत आहे. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. मुलकी, नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. इंग्रजांच्या सत्तापाठोपाठ नवीन प्रशासकीय पद्धती भारतात रूढ झाली. त्यामध्ये मुलकी, नोकरशाही, लष्कर, पोलीस दल, न्यायसंस्था हे खरंच एक प्रमुख काय होते, या इंग्रजी सत्तेचे आधारस्तंभ होते. आता पहिली आपण बघूया मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. भारतात इंग्रजी सत्ता दृढ झाली आणि नोकरशाहीला मग इंग्रजी सत्ता दृढ झाल्यावर नोकरशाहीची गरज होती आणि लॉर्ड कॉर्नवालिस यांनी काय केलं, नोकरशाहीची निर्मिती केली आणि यामध्ये एक अट अशी होती की त्यांनी काय करायचं आहे की खाजगी व्यापार करायचा नाही आणि हा नियम घालून दिला आणि त्यांनी काय केले, अधिकाऱ्यांचे पगारसुद्धा वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हा अधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असते. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षाद्वारे केली जाऊ लागली. बघा आता वेगवेगळे इथं नोकरशाहीची निर्मिती केलेलीच आहे, अधिकाऱ्यांना पगार वाढवून दिलेलेच आहेत, पण त्याचबरोबर इंग्रजांच्या ताब्यात प्रदेशांची जी विभागणी होती तर ती जिल्हावाईज करण्यात आली आणि प्रत्येक जिल्ह्यावरती एक जिल्हाधिकारी असा नेमून दिलेला आहे. तो शासनाचा काय करतो, प्रमुख अधिकारी असणार आहे. त्यानं महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता सुव्यवस्था राखणे अशा अनेक जबाबदाऱ्या त्यानं पार पाडायच्या होत्या आणि ह्या जबाबदाऱ्या पार पडत असतानाच ह्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकासुद्धा ICS म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या स्पर्धात्मक परीक्षा त्यांनी काय केल्या, चालू केल्या आणि त्यातूनच त्यांची काय करू लागली, नेमणूक केली जाऊ लागली. आता पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या तासाला पाहूया.